श्री स्वामी समर्थ. कशा आहात तुम्ही? आशा व्यक्त करतो स्वस्त असाल, मस्त असाल आणि स्वामींच्या सेवेमध्ये तल्लीन असाल. बघा, बरेचदा आपण काय करतो, एखादा काही पण असं काही काम करायला बसतो, नवीन काम करतो वगैरे काही होते आणि आपली प्रगती व्हायला लागते. मग भरपूर काही आपले जर एकाच व्यवसायामध्ये वगैरे असलं किंवा काही असलं तर आपले शत्रू निर्माण होते. खूप काही शत्रू झाल्याच्या नंतर मग काय होते, आपल्याला मानसिक त्रास व्हायला लागते. मानसिक त्रास झाल्याच्या नंतर काय होते, आपलं मन हे विचलित होते, कशातच मन लागत नाही. कारण शत्रू म्हटलं की फार भयानक त्रास असते याचा. मग आता आपल्याला शत्रूपासून आपलं संरक्षण कसं झालं पाहिजे किंवा जे शत्रू आहे त्याचं रूपांतर मित्रामध्ये कसं झालं पाहिजे, मग मी यासाठी सुंदरसा एक उपाय सांगणार आहे. आणि हा उपाय तुम्हाला संक्रांतीच्या दिवसापासूनच करायचा आहे. मग आपल्याला काळे मिरे, सगळ्यांना माहिती आहे काळे मिरे सगळ्यांच्या घरामध्ये असतील, कदाचित नसले तर ते आणायचे आहेत. काळे मिरे घ्यायचे, 2 काळे मिरे घ्यायचे आणि हे तुम्हाला रोज उपाय करायचा आहे. हा एक दिवसच नाही करायचा आहे. कारण माहितीये का, जर तुमचं मंदिरात जाणं शक्य नाही झालं तर हा उपाय तुम्ही घरी पण करू शकता. असं काही नाही, घरी पण आपली महादेवाची पिंड असली त्याच्यावर पण तुम्ही हा उपाय करू शकता. मग आपल्याला काय करायचं, काळे मिरे घ्यायचे आहे. काळे मिरे हातावर घेऊन घ्यायचे. हातावर घेतल्याच्या नंतर तुम्हाला आपल्या जीवनामध्ये कोण शत्रू आहे किंवा कोणा व्यक्तीचा आपल्याला जास्त त्रास होते हे आपल्याला माहिती असते. मग आपल्याला मिरे हातावर घेतल्याच्या नंतर त्या जे काही शत्रू आहे आपले त्यांचे नाव घ्यायचे आहे. नाव घेतल्याच्या नंतर ते आपल्याला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे, जेणेकरून शत्रूचा जो त्रास आहे तो आपल्या जीवनामधून कायमचा निघून जाईल. शत्रू जे आहे हे आपले मित्र बनतील आणि आपल्यासोबत चांगले राहायला लागतील. हा उपाय आपल्याला घरी करायचा आहे आणि मिऱ्यावर संक्रांतीच्या दिवसापासून हा आपल्याला उपाय करायचा आहे. श्री स्वामी समर्थ.